नमस्कार मंडळी. तर ना मी गावाकडे आलेले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आमच्या वहिनीच्या हातनं छान अशी ना तुम्हाला माशाची आमटी दाखवते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय हा मासा ना नाही म्हटलं तर 1 किलोपेक्षा जास्तीचाच असेल व 1 किलोपेक्षा जास्तीचा असेल असं मला वाटतंय. पण इथे ना वहिनीनं छान असं ना त्या माशाला धुवून वगैरे घेतलं आणि ते तुम्ही पाहू शकता त्याला कट पण करून घेता येत. आणि वहिनी बनवतात आणि मम्मी पण बनवते बरं का. पण मम्मी आज घरी नव्हते म्हणून वहिनीकडे आलेला आहे मासे बनवण्याचा. तर इथे वहिनीनं छान असे ना पीसेस करून घेतलेले आहे त्या मच्छीचे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान आहे ना 2-3 पाण्याने ना स्वच्छ असे ना हे फिश धुवून घेतलेले आहेत. तर चला आता वहिनीची ही रेसिपी पाहूया. तुम्हाला मी लगेच दाखवते बरं का वहिनीच्या हातची छान अशी ना माशाची आमटी. तर इथे तुम्ही पाहू शकता त्याने ना ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे, तिखट आणि आपला घरगुती काळं तिखट वगैरे घेतलेलं आहे आणि थोडासा मसाला वगैरे वापरलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं ना सर्व वहिनींना त्या पीसेसला ना मसाला लावून घेतलेला आहे. तर 3-4 मापनात तेल टाकलेलं आहे त्यांनी आणि नंतर ना त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तर भरपूर तेल वापरायचं म्हणतात वहिनीवर का असल्या भाज्यांना नॉनव्हेजला मच्छी वगैरे बनवायचंच ना थोडंसं तेल जास्तीचं असेल ना खूप छान होता म्हणतात आणि तर्री पण ना खूप भारी येते म्हणतात. आणि तेलामध्ये ना सर्व हे मच्छी ना त्यांनी तेलामध्ये सोडले आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकता 1-2-5 मिनटामध्ये ना हे मासे शिजतात. मी म्हणलं कसं ओळखायचं मासे शिजायचं. तर वहिनी मला इथे दाखवत होते की लगेच शिजतात, त्याला एक वाफ काढायची आणि मासे तयार होतात. आणि खूप छान वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे पिरली आणि चवीपुरतं मीठ टाकलं. खूप छान इथे ना वहिनीने बनवलेलं आहे बरं का माशाची आमटी. तर नंतर इथे ना वहिनी आणि दादा दोघंही जेवण करायला बसलेले आहेत आणि या सगळे तुम्ही पण आमच्या वहिनीच्या हातचं ना अशी माशाची आमटी आणि गरमागरम भाकर खायला.